ओके. मग सध्या अभिजित दिपकेचं काय चाललंय? अभिजित दिपकेचं साधारण शेड्यूल काय असतं दिवसभराचं? सर अभिजित दिपके रात्री इथंच असतात. मी तुम्हाला जवळून थोडं दाखवतो स्टेजचं हम्म. व्हिज्युअल्स. तुम्ही पुढं गेला बघू तर शकता तुम्ही सर. बरं राहील. हम्म. ठीक आहे, मी दाखवतो. एक हम्म. प्रयत्न जितकं करतो. तुम्हाला सोनम वांगचुक सरांचा चेहरा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, आपल्या सर, जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना दाखवता येईल. येस, मी तर त्यांची प्रयत्न करतो तब्येत सर. खराब व्हायला केव्हापासून सुरुवात झाली? त्यांची तब्येत सर दिवसेंदिवस म्हणजे खालवली जात आहे. म्हणजे आजचं जर का अपडेट बघता येईल तर आपल्याला 8.5 त्यांचं वेट लॉस झालेलं आहे. ओके. तिथून जरा थोडं बंद केलेलं आहे, तर मी पलीकडून बघतो तिथून ओके. पॉसिबल आहे का आज जायला. ओके. मी कारण का तुम्हाला त्यांचं. अभिजित बद्दल पण प्रश्न विचारला होता. हम्म. हा सर. तर सर असं आहे ना, अभिजित सर तिथंच असतात रात्री. तुम्ही बघू शकता की हे जे सर बसलेले आहेत, जे निळा कंपार्टमेंट दिसतंय त्याच्या बाजूला हम्म. जे एक बेड लावलेला आहे. बेड म्हणजे हम्म. एक गादी आहे, त्या गादीवरती आपले अभिजित दिपके हे रात्रभर तिथंच असतात. आता तुम्ही काही बघू शकता व्हिज्युअल्स की काही लंडन टॉपचे वगैरे पत्रकार वगैरे आलेले आहेत. त्यांचा हम्म. इंटरव्ह्यू चालू आहे. तर हम्म. त्यांच्या दिवसाची जर म्हणजे दिनभर ते सकाळी सगळ्यांना भेटतात. इथं जे जे प्रोटेस्टर आलेले आहेत, जे हम्म. प्रदर्शनकारी लोक आले आहेत, ही त्यांना झोपायची सोय इथं असते. इथं तुम्ही ओके. समोर बघू शकता, इथं हम्म. लोक आपल्या सोयीनुसार झोपतात. काही हम्म. लोकांनी आपली सोय केलेली आहे, नाही केलेली आहे. ज्यांनी नाही केलेली आहे त्यांना आम्ही उश्या, बेडशीट किंवा खाली दरी टाकायला देतो. हम्म. आणि तर असं एक साधारण 11-12 वाजेपासून इथं म्हणजे लोकांनी आपली तयारी सुरू केलेली असते झोपायची. ओके. आणि लोक माझी इथंच विनंती आहे, झोपतात. तुम्ही सोनम वांगचुकच्या दिशेनं जाणं शक्य असतं तर जाच तुम्ही हो हो. तिथे. ओके. तो अभिजितचं साधारण शेड्यूल असं असतं की रात्री अभिजित तिथे मुक्कामी असतात. मुक्कामी असतो असतात तिथे. आणि हा 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 खाली आहे. हा. आणि सकाळी उठल्यानंतर इथं जे लोक झोपलेली असतात त्यांना ते पर्सनल जाऊन भेटतात आणि त्यांना हम्म. ग्रीट करतात, हाय हॅलो करतात, आणि कुठून आलेत, काय आलेत, किती दिवसापासून आलेत, असं त्यांना ते विचारतात. आणि पर्सनली हम्म. विचारतात. आणि सकाळी जे असतो सकाळचा जो म्हणजे काय कुठं घाण असेल किंवा कचरा जास्त दिसत असेल तर ते ग्लव्ह हम्म. घालून स्वतः मैदानात येऊन ते सगळं साफसफाई करायची जिम्मेदारी आणि त्यांचे व्हॉलेंटियर हे सगळे हम्म. घेत असतात. ओके. तर आता तुम्ही बघू शकता की लल्लन टॉप सोबत त्यांचा इंटरव्ह्यू आहे. हम्म. हम्म. अच्छा, मुख्य प्रवाहातले जे माध्यम आहेत, ती मुख्य प्रवाहातली माध्यमं किती कव्हर करतायत? मुख्य म्हटलं तर सर मी जो पासून इथं आहो म्हणजे मला हम्म. आज 24 दिवस झाले. मी डे सेकंड पासून इथं आहो जंतर मंतरला. हम्म. तर मी तर नाही बघितलंय, कारण 2-3 चॅनलच असे आपले मेन स्ट्रीम मीडिया बघितले, जसे न्यूज 24 वगैरे. बाकी मेन स्ट्रीम मीडिया तर असं काही कव्हर करताय असं दिसत नाहीये. आपल्या ओके. बऱ्यापैकी मराठी चॅनल एपीपी माझा वगैरे, TV9 वगैरे, त्यांनी काल आपली उपस्थिती इथं दिली. त्यांनी हम्म. खूप छान इंटरव्ह्यू आणि बाकीच्या गोष्टी इथून कव्हर करून, थोडं जे की पुढच्या त्यांनी. बाजूला जाल जिथून तुम्हाला सोनम वांगचुक हो. दिसतील. हम्म. आणि असं तुम्ही हम्म. बघू शकता या साईडला अभिजित दिप्ते आहे जे इंटरव्ह्यू देत आहे. हम्म. आणि पब्लिक. आणि असा हा स्टेज केलेला आहे. हम्म. आणि हा स्टेज आत्ता आत्ता काल परवा बनवलेला. हम्म. आणि हे जे माईक स्टँड आहे हे वरती हम्म. होता, जेणेकरून सरांना त्रास नको व्हायला. जे आपले बर. गेस्ट लोक येतात तिथं नको जायला, कारण का त्यांना हम्म. तो आवाजाचा पण त्रास होतो. तर थोडं त्यामुळे झूम इन हा करा आता तुम्ही, तुमचा कॅमेरा तिकडे झूम इन करा सोनम वांगचुक यांच्याकडे. येस. हम्म. तुम्ही बघू शकता या हो. या पद्धतीनं. सर आता दिवसभरात ते किती बोलतात? खूप कमी सर, खूप कमी. थोडं क्लोज करा, त्यांचा चेहरा दिसू द्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना. ग्लानी आल्यासारखी झाली आहे त्यांना, तेवढाच क्लोज ठेवा. ते हो. काहीतरी पाहतायत बहुतेक आयपॅड वरती. पाहतात पाहतात सर, त्यांची न्यूज वगैरे चालू असतं किंवा त्यांच्या रिलेटेड किंवा मग त्यांचे जे एन्व्हायरमेंटल स्टडीज वगैरे असतील त्याच्या रिगार्डिंग ते बोलत असतात. हम्म. बोलणं शक्यतो ते टाळतात. फक्त ते हम्म. थोडं वाचन किंवा मग जेवढं होतं आणखी थोडं तेवढं क्लोज जा प्लीज. ऐकतात. मयूर, आणखी क्लोज जा. हम्म. बघू शकतो. हम्म. हम्म. आजचा 17वा दिवस आहे. आजचा 17वा दिवस आहे सर. आता किती वजन त्यांचं कमी झालं? 8.5 पर्यंत जवळपास त्यांचं वजन कमी झालं असेल. बरं. आणि दिवसभरामध्ये ते किती वेळेला पाणी वगैरे पितात मयूर? पाणी वगैरे सर त्यांचा असतो ते इनटेक. आता एक 4-5 लिटर किंवा त्याच्यावरती पण असतो. ओके. हम्म. मयूर, तुमच्याकडे कॅमेरा घ्या. एक सेकंड सर.
हम्म. अच्छा, मला एक सांगा आता की सरकार तर बोलणी करायला तयार नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल की नाही माहिती नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही मंडळी आपापसामध्ये चर्चा करून तुम्हाला काही मार्ग दिसतो की या पद्धतीनं मार्ग निघू शकतो मयूर? सर आतापर्यंत तर या प्रोटेस्टला 24 दिवस झालेले आहेत, 25 दिवस झालेले आहेत. हम्म. पण 25 दिवसापासून काहीच असं त्यांच्याकडून एक साधा कॉल सुद्धा आलेला नाही. हम्म. म्हणजे याच्याने आपल्याला असं लक्षात येतं की ही किती दुष्ट आणि किती अहंकारी सरकार आहे. हम्म. म्हणजे साधारण एक माणूस जो सायंटिस्ट आहे, त्यांचे एवढे इनोव्हेशन्स आहे, त्यांचे एवढं त्यांनी म्हणजे स्वतःसाठी कमी देशासाठी काम केलं आहे सोनम हम्म. वांगचुक सरांनी. हम्म. आणि जर का त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नसेल तर आपण तर सर साधारण व्यक्ती आहे सर. मयूर, तुमची बॅकग्राऊंड काय, तुमचं मूळ गाव कोणतं, तुमचे आई वडील काय करतात? हा सर, तर माझं मूळ गाव मी बल्हारशा चंद्रपूरचा आहे आणि मी राहायला पुण्यात असतो आणि मी रेस्टॉरंट मॅनेजर आणि अकाउंट्स गेल्या 12 वर्षापासून करतो. ओके. हा. आणि साधारणपणे जी मराठी मुलं तिथं आहेत आता जंतर मंतरवरती, त्यांचं काय फॅमिली बॅकग्राऊंड आहे आणि शिक्षण काय मुलांचं आहे? आ, तसं इथं जे जमलेली लोक आहेत, खरं तर इथं जे अ, युवा वर्ग आहे ते बऱ्यापैकी आपले अभिजित सरांचे मित्र पण आहेत त्यांचे. हम्म. आणि इथं जे आलेले लोक आहेत जसे माझ्यासारखे लोक आले आहेत, ते कुठं ना कुठं असा विचार करून आले आहेत की ही समाजाला आणि आपल्या ज्या सिस्टमला जे गरज आहे, जे हम्म. सिस्टमला बदलण्याची गरज आहे, त्या कुठं ना कुठंही अन्यायाविरुद्ध न्यायाचा लढा हा आज हम्म. आपण पुकारला पाहिजे. आणि अभिजित दीपकेंनी हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे ते युवा लोकांनाच दिला आहे. हम्म. बरोबर. तर म्हणून जास्तीत जास्त युवा लोक म्हणजे ते या प्रोटेस्टला किंवा या सीजीपी पार्टीला अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे मी ज्या हम्म. भागातून येतो त्या भागात नाही म्हटलं तरी बरेच, म्हणजे मी चंद्रपूरमध्ये येतो आणि हम्म. चंद्रपूरमध्ये परिस्थिती अशी आहे की तुम्हाला माहीतच असेल की लॉयड्स मेटलमुळं खूप शेतकरी लोकांचं नुकसान वगैरे होत आहे. तर माझा हम्म. मुद्दा असाच होता की मी पुण्यातही जेव्हा यांचा प्रोटेस्ट होता तेव्हा मी शिक्षणा रिलेटेड पण तिथं परिस्थिती म्हणजे तिथं मी उपस्थित होतो. आणि माझा अजून एक मुद्दा होता ताडोबा रिलेटेड जे वाघ प्रकरण आहे, जे तिथले जे वाईल्ड अॅनिमल आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांच्या बळजबरीने शेत जमीन हिसकावून घेतली जात आहे प्रशासनाकडून किंवा सरकारांकडून. आणि ज्या गडचिरोली जिल्ह्यात अ, किमान 80 ते 85% आदिवासी लोक राहतात त्या गावात ते एअरपोर्ट सारखी या सुविधा त्यांच्या जागा घेऊन एअरपोर्ट बनवत आहेत. म्हणजे हे कुठं हम्म. ना कुठं खरंच या जनतेला त्या एअरपोर्टची गरज आहे का? खरंच हम्म. आदिवासी समूहाला त्या गोष्टी पाहिजेत का? आणि ते हम्म. आदिवासी समूह कुठं ना कुठं तिथं बसलेले आहेत, आंदोलन करतायत. तर या सगळ्या गोष्टी माझ्या मनात होत्या. आणि जेव्हा मी इथं यायचं तात्पर्य म्हणजे माझे 2-3 जे मुद्दे होते ते कुठं ना कुठं, आणि मी समाजसेवा आणि बाकीच्या गोष्टीमध्ये पण सक्रिय ठीक. होतो. या सगळ्या गोष्टींनीच मी आज इथपर्यंत आणि जंतर मंतरला मी थँक्यू तुम्हाला मयूर. दिसतोय. मयूर, थँक्यू सो मच. मला वाटतं की याची काहीतरी देशाच्या दृष्टीनं यशस्वी सांगता व्हावी. माझ्या मते येस. श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा होता. अतिशय बेजबाबदार पद्धतीनं त्यांनी बरोबर. त्यांच्याकडचा शिक्षण विभाग सांभाळलेला आहे. लेट अस सी की आता मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल सरकार काय निर्णय घेतं. शक्यता दिसते मला की गुरुवारी शुक्रवारीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तोपर्यंत आपल्याला बोललं पाहिजे मयूर. प्रत्येक अपडेट तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मी रात्रीच्या या उशिरामध्ये पण तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे सगळं दाखवलं. थँक्यू सो मच मयूर. सर, मी पण खूप खूप आभारी आहे जे तुम्ही मला ही संधी दिली बोलायची. थँक्यू आणि मयूर. खरंच मी तुमचं शुक्रगुजार आहे. थँक्यू. थँक्यू सो काल मच.